हे असं फक्त हे ध्यानात ठेवायचं. शेजारच्या 2 टिकल्या पाहणे त्यानुसार आत असले तर बाहेर आणि बाहेर असले तर हा असं आत. ओके. आता दुसरी गोष्ट, ह्यो ट्रे याचा ट्रे मागं चालणार नाही, पुढचा ट्रे मागचा ट्रे पुढं चालणार नाही. काय फरक? याच्या टिकल्या उलट्या असतात, याच्या टिकल्या उलट्या असतात. हां हां जिथं ट्रे तिथंच. हां. जसं काय होतं, समजा तुम्ही खोललाय, जे दोन्ही ट्रे खोलले, मशीन साफ करायचं, ट्रे खोलून घेतले, तर मागचे ट्रे ट्रे कोणते याला कोणते चालेल, पुढचे तिन्हीतले कोणते याला कोणते चालेल, पण पुढचे मागं चालणार नाही, मागचे पुढं चालणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही जेवढं साफ ठेवता तेवढं ओके रे. कप कोणते कुठं बसतात ना? पण हा कप कोणते कुठं बसायचे, कपाशी डायरेक्शन ते डायरेक्शन द्यायला ठेवायचं. पडणार नाही. हा ते आपलं तसंच माघार येईल. कसं इकडून जोडेल तर इकडूनच जोडायचं, इकडून नाही जोडायचं. बरोबर उचल. दोन तीन एकर लावूस तर बाग या मशीनला 4 चेनी राहतात. 4 चेनी असतात. या चेनीत तंतोतंत किती टाईट आहे पाहून घ्या एकदा. एवढी कंपल्सरी फुल टाईट चेन राहते आपल्याला कंपल्सरी. बरं ही चेन लूज होतेच कशी केली तरी. गाडी आपल्या गाडीची मोटरसायकल येऊन ह्या वेळेला ढिल्ला करायचा, वेळ नॉर्मल ढिल्ला करायचा असा. एवढं झाला ढिल्ला, एवढं खालचा आवळा. त्यावेळी ते चाक बाहेर येतं. हा मग ही झाली चेन टाईट आपली फुल. असं म्हणजे मागचा लॉक करून टाकायचा, म्हणजे हालत नाही. परत ह्यो लॉक करून टाकायचा असं. अच्छा. झाला लॉक, म्हणजे ही चेन आपली कंपल्सरी टाईटच राहणार. या मशीनला 4 चेनी कुठे इथे एक आहे, इथे एक आहे, या साईडला एक आहे, या साईडला एक आहे. 4 चेनी एवढ्या आपल्याला तंतोतंत टाईट लागायच्या. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस तुमची इनर खराब झाली किंवा तुटली तर काय करायचं, या 10 नट असतो इनर येईल मागून, जो खाल्ला इनर निघून येते. आता या डायरेक्शनला गेले ना, त्या डायरेक्शनला पुढे न्यायची. समजा ही इनर तुटली, ही अशी गेली ना, ती आधी होऊन ही काढून घ्यायची, ही लक्षात ठेवायची कशी गेली आपली, इकडून गेली तिकडून तशीच टाकून द्यायची. आता इनरची ओपनिंग पहा एवढी. बरं ही ओपनिंग एवढीच ठेवायची कंपल्सरी. चालून ही कमी होती. मग इनर ओपनिंगला काय करायचं, 10चा नट इथं ढिल्ला करायचा, पुढचा आवळायचा, म्हणजे इनरची ओपनिंग वाढत चालते. तुम्ही इनरची ओपनिंग जेवढी मापात ठेवता तेवढं